आपल्या पनवेल शहरामध्ये पनवेल आणि उरण या मतदारसंघातील कर्जत तालुक्यापासून तालुक्यामध्ये पण सगळीकडं शेतकरी कामगार पक्षामधून काम करणारे प्रीतम म्हात्रे 10 तारखेला भाजपशी झाल्यानंतर ताबडतोब 12 ते 14 दिवसाच्या आत त्यांनी प्रचंड असं एक मोठं ऑफिस भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकरता लोकांच्याकरता सेवा देण्यासाठी प्रीतम म्हात्रे नवीन कार्यालयाचे उद्घाटन होत आहे. जास्त ह्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला आनंद होतो आहे की भारतीय जनता पक्ष अनेक ऑफिशियल्स कार्यकर्त्यांचे आहेत. त्यात माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचंसुद्धा एक सुसज्ज असं एक ऑफिस इथं सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला जनतेची सेवा करण्याकरता मोठी संधी मिळालेली आहे आणि मला वाटते या प्रीतम म्हात्रे त्यासाठी मी अभिनंदन करतो. सर आप्पा आणि भाऊ दोघे एक गोष्ट अशी आहे की ज्या ज्या वेळेला चांगलं काम असेल त्या वेळेस म्हणजे गेली जवळजवळ आम्ही कमीत कमी 30 ते 40 वर्ष आज एकत्र रीतीनं समाजसेवेचं काम असेल तिथं नेहमीच एकत्र असतो. राजकीय आमच्यामध्ये दुरावा कधीच झालेला नाही. पक्ष म्हणून आम्ही दुसऱ्या पक्षात जरी असलो तरी काम करताना मात्र पक्ष आमच्या कधीच आडवा येत नव्हता. अगदीच उदाहरण घ्यायचं झालं तर जयंत म्हात्रे आम्ही दोघे एकाच ग्रामपंचायतीला आहोत, एकाच वार्डातल्या पण गव्हाण कोपरमध्ये जो कोपर नावाचं गाव आहे कोपर शिवाजीनगर ते तिथं आणि त्या ह्याच्यातून असतानासुद्धा बाकी ठिकाणी आमच्या पक्षांचे आपापसामध्ये राजकीय लढाई होत असतील पण गव्हाण ग्रामपंचायत निवडणुकांची ही बिनविरोध होत असते. म्हणजे त्याच्या वेळेला आम्ही विचारणी करून कधी जयंत म्हात्रेचा पक्ष कधी माझा पक्ष असं पण 2.5 वर्ष वाटून द्या, सदस्य संख्या वाटून द्या. गव्हाण ही मोठी ग्रामपंचायत आहे 5 गावची. गव्हाण बोलतं पण गव्हाण कोपर शिवाजीनगर कोपर नावाचं गाव आहे कोपर शिवाजीनगर ते तिथं आणि त्या ह्याच्यातून असतानासुद्धा बाकी ठिकाणी आमच्या पक्षांचे आपापसामध्ये राजकीय लढाई होत असतील पण गव्हाण ग्रामपंचायत निवडणुकांची ही बिनविरोध होत असते. म्हणजे त्याच्या वेळेला आम्ही विचारणी करून कधी जयंत म्हात्रेचा पक्ष कधी माझा पक्ष असं पण 2.5 वर्ष वाटून द्या, सदस्य संख्या वाटून द्या. गव्हाण ही मोठी ग्रामपंचायत आहे 5 गावची. गव्हाण बोलतं पण गव्हाण कोपर शिवाजीनगर शेलघर गडपाडा आणि इतकंच नव्हे तर आम्ही आजूबाजूच्या परिसरात सुद्धा जास्तीत जास्त समजूतदारपणानं विदाऊट एनी इलेक्शन आपण बिनविरोध निवडणुका होण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता तर आम्ही एका पक्षात आलेलो आहोत. त्यामुळे काम करण्याचं आमचं बळ जे आहे ते आणखी वाढलेलं आहे. तर भारतीय जनता पक्ष आता राहिलाच नाही, देशाचा अख्खा पक्ष झालेला आहे. जे प्रेक्षणीय टोकापासून उत्तरेकडून पूर्वेपासून प्रेक्षणीयकडं भारतीय जनता पक्ष सगळी पोचलेलं आहे, मजबूत झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता पनवेल मतदारसंघ आहे. आमच्याबरोबर विक्रांत पाटील एकांची आमदार आहेत, विधान परिषद तेही काम करतात. बाळासाहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि अशा दृष्टीनं त्या आम्ही पाहतो की आम्ही सर्व देवा पाटलांची रंगी इथे बसले आहेत. तुम्हाला बघा तोच वारसा आम्ही घेऊन पुढे करला देवा पाटलांचा आणि या दृष्टीनं जे काम देवा पाटील साहेबांनी केलं हक्कासाठी भांडले तेच काम आम्ही करणार आहोत. पण आम्हाला आता मजबूत जोर मिळाला. त्यावेळेला आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळेला आम्हाला त्या मनानं सत्ताधारी पक्षाचा जोर मिळत नव्हतं. पण आता आम्ही देशात राज्यात आणि पनवेलमध्ये अलिबागमध्ये सगळीकडं आता हे आमचं बळ वाढलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही एकत्र राहून सर्व काम करणार आहोत. भाजपची एकाचीच सत्ता आहे. त्याच्यामुळे थोडं जर कुठं काहीतरी इकडे तिकडं असेल तर ते सुद्धा आपल्याला येतील आणि एकतर्फी आपण ज्याला म्हणतो तसं पण आम्ही त्या भरोश्यावर राहणार नाही. एकतर्फी सत्ता येणार म्हणून देशावर राहायचं नाही आणि त्याच्याबरोबर आमची सत्ता आहे म्हणून काही वागायचं तसंही नाही. तर आम्हाला जागृतपणानं काम करायचं आहे आणि त्याकरता जयंत म्हात्रे किंवा प्रीतम म्हात्रे यांच्या मला चांगलं तो पूर्णपणे सुसज्ज करून दिलेला आहे. तिथं अशाच पद्धतीचं कार्यालय केलं, तिथं AC आहे, कॉन्फरन्स हॉल आहे, सर्व काय आहे. तर मला त्यावेळी बसायचं होतं पण ती कधी 2010 पूर्वी त्याच्यानंतर मी सोडला तर मी त्याच पद्धतीने करून दिलेलं आहे कार्यालय. तर ती जागा रिडेव्हलपमेंट तो ऑफिस रामशेट्टीच दिलेला होता. योगायोगात त्याचा रिडेव्हलपमेंट आला आणि मी त्याची
रिडेव्हलपमेंट केली आणि सुसज्ज असा काय नाही. शेका पक्षाला ऑफिसमधून या ऑफिसमधून बाहेर काढलेलं नाही, हा. त्यांची सोय करून दिलेली आहे. आणि आणि काँग्रेसमध्ये ज्यावेळेला गेलो त्यावेळेला त्यांची सोय केली. आणि आता जैन मंत्री सुद्धा इथून भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी शेका पक्षाची सोय व्यवस्थित करून दिली. अगदी चांगली सुसज्ज असा केला ज्याला स्वतंत्र एंट्री ठेवलेली आहे. एक गाला त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट कोणी असेल तो स्वतःचा कधी नुकसान करत नाही, पण मला तिथं बसायचा होता म्हणून एक गाला हे करून स्वतंत्र एंट्री केली. वरती म्हणजे सुसज्ज पाहिजे तसं केलेलं आहे. मग तिथं फायदा किती होईल तोटा किती होईल हा तिथं विचार नाही केला आणि अतिशय सुंदर केला. आणि हा कार्यालय जो आहे ना तो आता सुसज्जच आहे. आणि जसं सांगितलं युक्तांजली का आपण जनतेतच काम करतो, शेटणी सुद्धा तेच सांगितलंय रामशेठ. आणि इथं कुठलाही मतभेद नाही, कुठलाही हे नाही. जो येईल तो आमचा कार्यकर्ता आहे. जेवढे येतील ते आम्ही त्यांना घेत राहू आणि आम्ही एक अति इथं चांगल्या प्रकारे काम करण्याची सुसज्ज संधी लोक आम्हाला देतील असं मला वाटतं. आणि कुठल्याही प्रकारे आमच्या तुझ्या भावना आता 3 आमदार आहेत ना आम्हाला, एकूण नाही. आणि इतके ज्येष्ठ जे जिल्हा मानतो, महाराष्ट्र राज्यात नाव आहे. आणि अतुल आहे आमच्यासोबत, आता पाटील साहेब, आम्ही त्यांच्यासोबत आहे. आणि काही मतभेद असतील ते आम्ही पूर्ण विसरून नव्या जोमाने कामाला लागतो. जसे पूर्वी पाटील साहेब करत होते तसं आम्ही काम आता इथे करू असं मला हे वाटतं. बालासाहेब सुद्धा मी त्यांना कधी एक झाला पूर्वीपासून जय महाराष्ट्र कधीच बोललो नाही मी त्यांना जय भारत त्यांना हे करतो. अशा पद्धती आमच्या गोष्टी आहेत, त्याच्यात काही येतं चांगल्या संधी असेल असं मला वाटतं. कारण शेतकरी कामगार पक्षातून भाजपवासी 10 तारखेला झालेले आणि जुने भाजपचे सर्व कार्यकर्ते हे आज मला तितकेच आज म्हणजे तेवढ्याच पद्धतीनं आणि तेवढीच उपस्थिती आज सगळ्यांची लाभली. म्हणून मला वाटतं जे आम्ही मनोमिलन मेळावा एक लावणार होतो आज त्याचीच नांदी झाली. आणि मनोमिलन आणि हे सगळे ह्याच्यासाठी लावणार होतो की आम्हाला जुना नवीन हे असं नको होतं आणि खरोखर ते आम्हाला करण्याआधीच भाजपच्या सर्वांनीच आम्हाला चांगल्या पद्धतीनं सामावून घेतलं. हे चित्र आज स्पष्ट दिसलेलं आहे असं मला वाटतं. कारण आज उद्घाटनाला आदरणीय रामशेठजी ठाकूर साहेब, आदरणीय भाऊ, आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब आणि 3ही आमदार आणि सर्व इथे जिल्हाध्यक्ष अविनाशजी असतील आणि सगळे नगरसेवक, सगळी मंडळी, सगळे सभापती, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य आणि सगळे बहादर कार्यकर्ते हे एक दिलाने आज इथे आले होते. म्हणजे तुम्हाला सांगायला आवडेल की फक्त 2 दिवसाच्या तयारीवर हे कार्यालय आम्ही ओपनिंग केलं आणि त्याच पद्धतीनं त्याचं ओपनिंग झालं. मला अजून एक ह्याच्यातून सांगायचं आहे की जसं पूर्वी आम्ही ज्या पद्धतीनं आमची कामाची पद्धत किंवा आम्ही चळवळीतून घडलेली सगळी मंडळी होत तर त्याच पद्धतीनं हे कार्यालय आज सर्वांसाठी खुलं झालेलं आहे. कारण येणारे किंवा असणारे नागरिकांचे प्रॉब्लेम किंवा कुणालाही कसली काही मदत असेल तर या कार्यालयातून ती 100% सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. कारण ज्या पद्धतीनं आता सगळ्यांचे आता नव्याने आता जूनला येणारी शाळा चालू होणार, कोणाला ॲडमिशनचे प्रॉब्लेम असतात, कोणाला काहीतरी दाखल्याचे प्रॉब्लेम असतात. ही सुरुवात हे तर अगोदर करत आलो आहे, परंतु या छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या परंतु आपल्या पाल्यांना म्हणजे त्या पालकांसाठी ही खूप मोठी अडचण असते. तर या सगळ्या गोष्टी इथून सोडवल्या जातील असं मी सांगू इच्छितो. आणि जे आमच्या सोबत आणि जे आज आलेत, आज पुन्हा एकदा प्रवेश करते बरेच एकदा झालेले आहेत. मग आमच्यासोबत आत्ता असणारे कामोठेवासी असणारे, कामोठ्यातील असणारे आमचे सगळेच, मग खरात साहेब असतील, अल्पेशजी असतील, खांदा कॉलनीतून आमचे भगतजी असतील आणि इतरही ठिकाणाहून. कारण ज्या दिवशी 10 तारखेला पक्षप्रवेश झाला त्या दिवशी सगळ्यांनाच स्टेजवर नेणं शक्य झालं नाही. कारण जवळजवळ 500हून अधिक पदाधिकारी त्याच्यात प्रवेश करते होते आणि ते शक्य नव्हतं. परंतु बिचारे सगळेजण माझ्यावर, बाबांवर आणि आमच्या पूर्ण टीमवर विश्वास ठेवून ही सगळी मंडळी पुन्हा एकदा आम्हाला भेटून त्यांनी आमची भेट घेतली आणि आज पुन्हा एकदा या प्रवेशाने आणि ह्या उत्साहाने सगळे प्रभावित होऊन आज पुन्हा एकदा आमचे कामोठ्यातील खरात साहेब, आमचे सहकारी जुने आणि अल्पेशजी आणि भगतजी आणि ही सगळी मंडळी आज पुन्हा एकदा आमच्यासोबत भाजपमध्ये आलेले आहेत. मी मनापासून त्यांचं भाजपमध्ये स्वागत करतो आणि काम करण्याची दिशा असणारी ही मंडळी आहे. त्याच्यामुळे कुणालाही अडचण आली
किंवा कुणालाही अडचण येऊ नये यासाठी ही मंडळी ऑलरेडी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत आणि याही पुढे करतील असं मला वाटतं. भविष्यात अजून मी तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीनं मी कोणालाही जबरदस्ती फोन करत नाहीये किंवा फोन करून बोलावत नाही. मी तुम्हाला एकच वाक्य आज उघडपणे सांगतो की मला गर्दी नको, मला दर्दी हवेत. आणि ते दर्दी हे तुम्हाला इथून पुढे ज्या पद्धतीनं आता दिसत आहेत इथून पुढेही दिसतील. कारण आमची काम करण्याची पद्धतच वेगळी असं म्हणणार नाही. आम्ही सगळ्यांना आपलेसं करून नेहमी किंवा मान सन्मानाने आम्ही त्यांना घेत असतो किंवा कामाची पद्धत आमची तशी आहे. ही आम्हाला शिकवण आहे. त्याच्यामुळे मला वाटतं इथून पुढे मला माहीत नाही कोण येतील कोण नाही येणार, परंतु आमच्या कामावर प्रभावित होऊन 100% जास्तीत जास्त लोक येतील एवढं मला सर, पाहायला गेलं- पालिकेचं इलेक्शन आम्ही चांगल्या पद्धतीनं या पूर्वी आम्ही लढलो आणि आत्ता आमचे जे वरिष्ठ नेते आहेत हे सगळे म्हणजे त्याच्यात रामशेठ ठाकूर साहेब, आदरणीय जयंत म्हात्रे साहेब, बाळासाहेब पाटील साहेब आणि आमदार महोदय हे सगळे आम्हाला ज्या पद्धतीनं सांगतील त्या पद्धतीनं नक्कीच आम्ही एकदम जोमाने उतरू असं तुम्हाला सांगतो. पनवेलच्या जनतेचा एक मला वाटतं याचं कारण जे 1.5-2 महिने चालू होतं, जे सन्माननीय जयंत म्हात्रे साहेबांसोबत जे प्रकार घडले किंवा त्यांनी जी अडचण त्यांची किंवा त्यांनी जे मांडलं होतं की त्यांची भूमिका जी मांडली होती त्या भूमिकेला कुठेही उत्तर मिळालं नाही. आणि ते उत्तर न मिळाल्यामुळे की ही आत्ता जे चित्र तुम्हाला दिसतंय ते त्याचंच उत्तर असणार. सर, पाहायला गेलं ही म्हणजे हसण्यासारखी गोष्ट आहे. मी जन्माला नव्हतो तेव्हापासून माझ्या कंपनीचा जन्म झालेला. माझं 42 वय, कंपनीचं 47 वय. त्याच्यामुळे ही कंपनी काय आता 47 दिवसापूर्वी जन्म झालेला नाही आहे तर तिला अटकतील किंवा काहीतरी असं घडेल. ही कंपनी ISO नामांकित कंपनी. ISO नामांकित कंपनी कधी होतं हे काही पैसे देऊन होत नाही, तर हे आपल्या कामाने दाखवावं लागतं. त्याच्यामुळे मला वाटतं या असल्या प्रश्नांना उत्तरं देण्यापर्यंत मला काही वाटत नाही तो प्रश्न महत्त्वाचा. तुम्हाला नक्कीच सांगतो की वरिष्ठ नेते ज्या पद्धतीनं निर्णय घेतील किंवा आता ज्या पद्धतीनं वरिष्ठ नेते आम्हाला सांगतायत का आम्हाला काम करण्याची पद्धत सांगतात, मला वाटतं 100% हे सगळ्याच मंडळींना न्याय मिळेल असं मला वाटतं. शेकापचा गट आणि नाही, तुम्हाला हेच सांगतो की वरिष्ठ नेते मंडळी याच्यात सांगतीलच, परंतु तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मी मगाशीच सांगितलं की माझ्यासोबत येताना मी कोणाला काय मिळेल हे सांगून अजिबात आणलेलं नाही किंवा त्यांना काहीतरी वचन देऊन मी गर्दी दाखवायला असंही केलं नाही. ते आपल्या सन्मानाने आले. आपल्यासोबत येताना त्यांनी विचार केला की बाबा काम करण्याची पद्धत आहे भाऊंची म्हणजे वडिलांची पद्धत आहे, मी काम करण्याची पद्धत आहे काही, आणि आमचे सहकारी गणितजी असतील ही काम करण्याच्या आमच्या ज्या पद्धती आहेत आणि आम्ही सगळ्यांना सामावून काम करून घेतो. त्यामुळे आणि शेका पक्षातही आम्ही जेव्हा काम करत होतो आम्ही कुठल्याही पदाची अपेक्षा ठेवून कधी काम केलं नाही. आता त्याच अपेक्षेने आम्ही पुन्हा आलो. काही जण विचारत आहेत की तुम्ही आता गेलाय की तुम्हाला कोणतं पद काय, मी कुठलंही आता माझं इलेक्शन आहे का तुम्ही सांगा. त्याच्यामुळे आम्ही काम करणारी मंडळी आहोत. आम्ही काम करू आणि मग पक्ष नेतृत्व ठरवेल की कोणाला काय द्यायचं.